आयुरा. पण त्या उत्तरासोबतच एक असं रहस्य समोर येणार होतं ज्याचा संबंध थेट ब्लॅक क्वीनच्या खेळाशी होता. इथून पुढे आदित्य. अधिराजच्या डोळ्यात राग उतरला. या समोर असलेल्या माणसाने म्हणजे आदित्यने त्याला ओळख दाखवायला किती आडेवडे घेतले होते. ज्याचा तो पहिल्यापासून राग करत आला होता त्याची एवढी मज्जाल पोचली होती. अधिराज दानेला तो आपल्या बोटावर नाचवत होता. तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी अशी वागायची आणि हा तमाशा करायची? मला प्रत्येक शब्दावर नाचवलंस. अधिराजचा संताप झाला होता आणि तो बाहेर पडत होता. रागात त्याने पुढे होऊन आदित्यची कॉलर घट्ट पकडली आणि एक कानाखाली द्यायला जाणार तर आदित्यने त्याचा हात पकडला. डोंट डेअर. आदित्य एकदम निर्विकारपणे पाहत थंड आवाजात म्हणाला आणि कॉलरचा हात सुद्धा अलगद झटकला. चेहऱ्यावर ना हसू होतं ना राग. खोलीत उभ्या असलेल्या डेल्टा टीमच्या सर्व रायफल्स क्षणात आदिराजकडे रोखल्या गेल्या. डोंट. फक्त एका शब्दात आदित्यने त्यांना थांबवलं. सगळ्यांनी पुन्हा बंदुका खाली केल्या. अधिराज, तुझी ही सवय अजून गेलेली वाटत नाही. आदित्यचा आवाज एकदम स्थिर होता. आपला पाय दुसऱ्या पायावर टाकत आरामात रेलून बसत त्याने विचारलं. मात्र त्याच्या या वागण्याने अधिराजच्या कपाळावरच्या शिरा फुगल्या. त्याला पूर्वीचे दिवस आठवले जेव्हा अधिराज आदित्यला डोळ्यासमोर बघून सुद्धा घेत नव्हता. सवय? तुझी तीच लायकी आहे. अधिराजचा आवाज आता चढला होता. पण समोर अजूनही डेल्टा टीम उभी होती. त्यामुळे त्याने स्वतःचा राग कंट्रोल केला. आदित्य मात्र गालात हसत होता. पण पुढच्या क्षणी त्याचा चेहरा गंभीर झाला. लायकी? तेव्हा सुद्धा तू हेच बोलला होतास. माझ्यासाठी ती माझ्या आयुष्याची दिशा बदलणारी घटना होती. पृथ्वी दोघांकडे आलटून पालटून पाहत होता. सर, तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? अधिराजने उत्तर दिलं नाही. मग आदित्यच बोलला. हो, आम्ही एकाच शाळेत शिकत होतो. त्यानंतर अधिराज लंडनला गेला. शाळेत अधिराज स्टार होता. याच्या शब्दावर खूप लोक हजर असायचे. पैसा, सत्ता ह्याचा त्याला कायम अहंकार होता. आणि मी? तो स्वतःकडे बोट दाखवत हसला. त्याच्या मते मी एक सामान्य मुलगा. त्याला काही किंमत नव्हती. अधिराजने उपहासने हसत उत्तर दिला. कारण तू होतासच तसा. हे ऐकताच खोलीत पुन्हा तणाव पसरला. पण आदित्यच्या चेहऱ्यावरचे भाव काही बदलले नाहीत. तो फक्त अधिराजच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, म्हणूनच आजचा दिवस पाहण्यासाठी देवाने मला जिवंत ठेवलं असावं. तुझ्यासारख्या अहंकारी अधिराजला माझ्या मदतीची गरज पडली आहे. तुला माझा डेमो कसा वाटला? मला माहीत आहे आज तुझा अहंकार दुखावला आहे. त्या एका वाक्याने अधिराजचा राग अनावर झाला. गरज? माय फूट. मला तुझ्या मदतीची गरज नाही. मला वाटलं होतं कोणीतरी दुसरा माणूस असेल, पण डॅडना तूच भेटलास. असो, मी निघतो इथून आत्ताच. अधिराज फुल स्पीडमध्ये दरवाजाकडे गेला. ओके जा, पण एक लक्षात ठेव. इथून बाहेर पडलास तर पुन्हा माझ्याकडे मदतीची अपेक्षा करायची नाही, आदित्य म्हणाला. पण अधिराज काही थांबायचं नाव घेत नव्हता. तो दरवाजाकडे गेला आणि दरवाजा जोरात ओढू लागला. पण तो काही उघडतच नव्हता. त्यांनी मागे वळून पाहिलं. त्याच्या डोळ्यात मात्र राग होता. उघड दरवाजा. अधिराजच्या आवाजात धमकी आणि डोक्यावर आठ्या होत्या. सोडलं असतं, पण बाहेर सगळीकडे तुझे दुश्मन आहेत. तू कुठे पळणार आहेस? एकाच्या जरी तावडीत सापडलास ना तरी तो तुला सोडणार नाही. मी भैरव काकांना वचन दिले, शब्दात अडकलोय. ह्यावेळी मी तुला जाऊ देऊ शकत नाही. 2 दिवसानंतर सगळं शांत होईल तेव्हा इथून बाहेर पड. आता आराम कर, निवांत बोलू. सगळीकडे डोकं गरम ठेवून चालत नाही. थंड डोक्याने सुद्धा विचार करावा लागतो. नाहीतर मी तुला आयुष्यात कधीच मदत केली नसती, आदित्य म्हणाला आणि त्याने समोरची स्क्रीन पुन्हा सुरू केली. त्याच्या मोठ्या स्क्रीनवर अनेक लाईव्ह फीड्स दिसत होते. एका स्क्रीनवर मुंबईच पोलीस, तर दुसरीकडे क्राईम ब्रँचवाले, तर तिसरीकडे मीडिया आणि ब्लॅक क्वीन होतीच त्याच्या मागावर. खरं तर तो ब्लॅक क्वीनला धडा शिकवायला आला होता, पण नियतीने त्यालाच धडा शिकवायला घेतला होता. आदित्यचा आवाज पुन्हा आला.
तू सगळीकडून घेरला गेला आहेस. आदिराज निशब्दपणे उभा होता. उत्तरच नव्हतं त्याच्याकडे. तो हळूहळू मागे वळला. आदित्य अजूनही त्याच शांत चेहऱ्याने उभा होता. अतिरा भीक माग अशी म्हण आहे आपल्याकडे, म्हणून जास्त राग करू नये. जो काही तुझा राग आहे तो जपून ठेव, कारण ज्या व्यक्तीवर सूर उगवण्यासाठी तू मुंबईत आला आहेस ती व्यक्ती सध्या तुझ्यापेक्षा 10 पावलं पुढे आहे. आदिराजच्या डोळ्यात पुन्हा एकदा ज्वाला पेटल्या. ब्लॅक क्वीन. आदित्यने हलकीशी मान डोलावली. बरोबर. तिच्यापर्यंत पोचायचं असेल तर तुला माझ्यासोबत काम करावंच लागेल आणि माझे नियम फॉलो करावे लागतील. हे ऐकून आदिराजच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. खोलीत काही क्षण पूर्ण शांतताच पसरली. आदिराजला आयुष्यात पहिल्यांदा स्वतःचा अहंकार गिळावा लागणार होता, म्हणून त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट राग दिसत होता. आदित्यच्या चेहऱ्यावर पुन्हा हलकंसं हसू उमटलं. वेलकम टू द रिअल गेम आदिराज. इथून पुढे तुझे नियम चालणार नाहीत. आदित्यचे शब्द खोलीत घुमले. आदिराज मात्र त्याच्याकडे एकटक पाहत राहिला. त्याच्या मनात रागाचा जणू स्फोट होत होता. ज्या आदित्यला त्याने शाळेच्या दिवसात कधीच स्वतःच्या बरोबरीचं मानलं नव्हतं, आज तोच आदित्य त्याच्यासमोर उभा राहून त्याला नियम सांगत होता. आणि त्याहून वाईट म्हणजे आदिराजला ते नियम मान्य करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. माझे नियम मी कुणाकडून शिकून घेत नाही. आदिराजचा आवाज पुन्हा कठोर झाला. आदित्यने त्याच्याकडे पाहिलं. म्हणूनच तर तू इथे आहेस. आदिराजच्या भुवया उंचावल्या. काय म्हणालास? तुझ्या नियमानुसारच तू खेळलास आणि त्याचा परिणाम. आदित्यने समोरच्या स्क्रीनकडे पाहिलं. त्याने स्क्रीनवर एक फाईल उघडली आणि आदिराजचा फोटो, त्याच्या हालचाली आणि त्याचं मुंबईत येण्यापासून आतापर्यंतची प्रत्येक माहिती एकामागून एक स्क्रीनवर दिसू लागली. पृथ्वीच्या डोळ्यात सुद्धा आश्चर्य दाटलं. हे सगळं? आदित्यने त्याच्याकडे न पाहताच उत्तर दिलं. आदिराज मुंबईत पाऊल ठेवण्याआधीच त्याच्यावर नजर ठेवली जात होती. आदिराज काही क्षण शांत राहिला. माझ्यावर? हो. कुणाची? आदित्यने स्क्रीन बंद केली. हा प्रश्न तू मला विचारतोयस? आदिराजच्या चेहऱ्यावर चिड उमटली. म्हणजे? आदित्य आता हळूहळू त्याच्याकडे वळला. तू ज्याच्या मागे लागला आहेस ना. क्षणभर तो थांबला. तिच्या नेटवर्कचा आवाका तुला अजून कळलेलाच नाही. आदिराजच्या डोळ्यात पुन्हा राग चमकला. ब्लॅक क्वीन? आदित्यने मान हलवली. हो. पण एक गोष्ट लक्षात ठेव. तो आदिराजच्या आता अगदी जवळ आला होता. ब्लॅक क्वीन तुझा फक्त शत्रू नाही. आदिराज काही बोलणार इतक्यात ती तुझ्याबद्दल काहीतरी असं जाणते. तो थांबला, जे कदाचित तुलाही माहीत नाही. आदिराजच्या चेहऱ्यावरचे भाव एका क्षणात बदलले. काय? ते मला माहीत नाही, आदित्य शांतपणे म्हणाला. किंवा त्याच्या ओठावर पुन्हा तेच थंड स्मित उमटला. मला माहीत असूनही मी तुला सांगत नाही. आदिराजची मूठ घट्ट आवळली गेली. आदित्य शांत. आदित्यने हात वर केला. रागाने तुझं काहीही होणार नाही. तू मला चिडवतोयस? हो, असं समज. आदिराज थबकलाच. आदित्य मात्र निर्विकारपणे पुढे म्हणाला. खरंच मला तुझा राग हवा आहे, पण तो योग्य वेळी, चुकीच्या ठिकाणी नाही. पृथ्वीला आता दोघांमध्ये नेमकं काय सुरू आहे हे समजत नव्हतं. तेवढ्यात आदित्यने दुसऱ्या ऑपरेटरकडे पाहिलं. फाईल उघडा. ऑपरेटरने काही कमांड टाकल्या. स्क्रीनवर एक फोटो झळकला. आदिराजने तो पाहताच कपाळावर आठ्या पडल्या. तो फोटो त्याच्या स्वतःच्या माणसाचा होता. हा कोण आहे? आदित्यने विचारला. आदिराज काही क्षण स्क्रीनकडे पाहतच राहिला. माझा माणूस. खात्री आहे?
हा तुझा माणूस आहे? हो. मग तो काल रात्री ब्लॅक क्वीनच्या एका ठिकाणी काय करत होता? आदिराजच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलले. काय? आदित्यने लगेच दुसरी फाईल उघडली. तिथे त्याच व्यक्तीचा दुसरा फोटो होता. सगळे वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो स्क्रीनवर दिसत होते. पृथ्वीच्या चेहऱ्यावर भीती उमटली. सर, अधिराज काहीच बोलत नव्हता. आदित्य त्याच्याकडे पाहत होता. आता समजलं? अधिराजने हळू आवाजात विचारलं. माझ्यातलाच कोणीतरी फितूर आहे. आदित्यने वाक्य पूर्ण केलं. खोलीत पुन्हा शांतता पसरली. अधिराजच्या डोक्यात डॅडचे शब्द घुमू लागले. तुझा एखादा माणूसच फितूर असेल. त्याने डोळे मिटले. आदित्य त्याच्याकडेच बघत होता. आत्ता माझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा तुझा निर्णय आहे. अधिराजने डोळे उघडले. आणि जर मी नाही ठेवला तर? आदित्य शांतपणे म्हणाला. मग मी तुला नाही थांबवणार. पण पुढच्या वेळी तुला वाचवायला सुद्धा मी येणार नाही. अधिराज त्याच्याकडे काही क्षण पाहतच राहिला. आदित्य मागे वळला. 2 दिवस. या 2 दिवसात तू माझ्या नियमानुसार राहशील. तुझ्या प्रत्येक हालचालीची माहिती मला असेल. तू कुठेही एकट्या जाणार नाहीस आणि माझ्या परवानगीशिवाय या बेसच्या बाहेर एक पाऊलही ठेवणार नाहीस. आदिराजच्या चेहऱ्यावर पुन्हा संताप उमटला. तू मला कैद करून ठेवतोयस? त्याच्या आवाजात प्रचंड चीड होती. आदित्य थांबला. मागे न वळताच म्हणाला, नाही. क्षणभर शांतता झाली. मी तुला जिवंत ठेवतोय. तो दरवाजाकडे चालू लागला. अचानक आदिराजच्या मागून आवाज आला. आदित्य! तसा तो जागीच थांबला. डॅडने तुला मला मदत करायला सांगितलं? आता आदित्य मात्र हळूहळू मागे वळला. हो. पण त्यांनी तुला माझ्याबद्दल एवढं सगळं कसं काही सांगितलं? आदित्य काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. मग शांतपणे म्हणाला, कारण भैरव काकांना माहीत होतं. तो थोडा थांबला, की एक ना एक दिवस तुला माझी गरज पडणार आहे. अधिराजच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटला. कशासाठी? आदित्यच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा गंभीर भाव आले. ब्लॅक क्वीनशी लढण्यासाठी नाही. अधिराजच्या भुवया उंचावल्या. मग? आदित्यने स्क्रीनकडे पाहिलं. तिच्यापर्यंत पोचण्याआधी तुला स्वतःच्या घरातला शत्रू शोधावा लागेल. अधिराज काही क्षण निशब्द उभा राहिला. आदित्य दरवाजाबाहेर निघून गेला आणि दरवाजा बंद झाला. अधिराजने स्क्रीनवर पुन्हा त्या फितूर माणसाचा फोटो पाहिला. त्याच्या डोळ्यात आता राग नव्हता, संशय होता. आणि तो संशय हळूहळू त्याच्या अगदी जवळच्या माणसाकडे वळू लागला होता. पृथ्वीने सावधपणे विचारलं, सर, आता काय? अधिराजने स्क्रीनकडे पाहत उत्तर दिलं, आत्ता? त्याच्या ओठावर एक थंड स्मित उमटलं. आता आपण शिकार करणार नाही. शिकारी कोण आहे ते शोधणार. पण त्याला माहीत नव्हतं, ज्याला तो आपल्या माणसांमध्ये शोधत होता, तो फितूर आधीच त्याच्या अगदी जवळ पोचला होता आणि त्याच्याकडे अधिराजच्या प्रत्येक हालचालीची माहिती पोहोचत होती. पाहूया पुढच्या भागात. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी येणारे पुढचे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. ही एक काल्पनिक कथा आहे. कुठेही साधर्म आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. कथेला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद.